नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? आता 6 वाजलेले आहेत. मी म्हणजे सायंकाळचे 6 वाजलेत. मी आत्ता सहज म्हणून एक शेतामध्ये चक्कर मारायला आलो आहे. तर शेताचं जरा पाहतोय. शेताची नांगरट करायची. जी पीक होतं आधी मका होती, बाजरी होती, त्याची पूर्ण आता काढणी झालेली आहे. आता यानंतर गहू पेरायचा आहे. हे बघा कापूस झाड बघितले का तुम्ही? हा कापूस असतो बघा, कापूस हे असं तोडला जातो कापूस. हे बघा तर छान आहे ना, तो पूर्ण कापसाचा रान एक कापूस दिसला का? कालच पूर्ण तोडलेला आहे कापूस. पूर्ण रान ह्याच्यात आता गहू पेरायचा आहे. ह्याच्या अगोदर मका होती. हे आमचं इकडे घर आहे, हे दिसले का? खूप लांब, खूप दूर दिसते माझं घर आहे. आता मी शेतामध्ये आलोय चक्कर मारायला. हे सगळं आता गवत वगैरेचे औषध मारलेले आहे. तणनाशक म्हणून औषध असतं, निरा एक खतर. त्या औषधात फवारणी केली. आता हे गवत 2-3 दिवसात पूर्ण जळून जाईल. हे बघा खूप गवत झालेलं आहे. बघा हा हे घेवडा, हा हे घेवडा आणि हा आहे दोडका. दोडक्याच पिल्ले, थोडक्यात छोटे आहे ना. असं घेवडा, दोडका छान वाटतं रानात फिरायला आले की. अशा कविता पण सुचतात. आता सध्या कवितेचा हंगाम नाही म्हणता येणार, तर त्या कविता करत नाही जास्त, तेच करतो. तर छान वातावरण वाटतंय, छान हवा हवावर येते. म्हणजे शहरापेक्षा तर खेड्यात बरे, कारण खेड्यातलं वातावरण एकदम स्वच्छ राहतं ना. आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले. बघा पक्ष्यांचा चिवचिवाट सुद्धा येतो. बघा ही आमची गावरान गाय राणी, कशी राणी, गरीब राणी. किती गरीब आहे. हे त्याचं पिल्लू, ते पण गरीबच आहे, सारखंच आहे. बघा तसं तर खरं तर गावरान गाय आपल्या घरामध्ये पाहिजेच. हेच खूप छान असतं. बघा किती किती गरीब आहे, किती गरीब आहे. ही बघा आमची गावरान गाय, एकदम गरीब आहे. मारत नाही, काय नाही, काय नाही, रागवत नाही. हे तिचं पिल्लू गौरी. गौरी त्याचं नाव, पिल्लूचं नाव गौरी. आणि ही आमची राणी, गरीब राणी. ही आमची मनी माव. मनी माव नाही, मनी माव आहे तो. मायकल, मायकल कसं नाव आहे. बोका आहे, बोका. बघा बोक्याच्या खांद्यावर बोकाच बसलाय, 2-2 बोके. तसं हिरवगार निसर्ग आहे आमच्या घरी. कसं वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. काही मका आहे, हे जुनं घर आहे. म्हणजे 6 गुंठे जागा घेतलेली आहे मी. त्यात हे जुनं घर पण आहे, 2 खोल्या आहेत. त्या तिथं नवीन बांधायचा विचार आहे. आणखी असं मका वगैरे. हा रस्ता ठेवलेला 10 फुटाचा, 10 ते 15 फुटाचा रस्ता आहे. म्हणजे अजून तयार केलेला नाही, पण कागदोपत्री झालेलं आहे. ही बघा मका, आमच्या गाईसाठी खाद्य.
कसं वाटतंय आमच्याकडलं वातावरण? पाऊस पडत आणखी छान होतं. धन्यवाद मित्रांनो.